हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच आम्ही ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण समस्त आई वर्गासाठी किंवा डबा बनवणाऱ्यांसाठी, लहान मुलांचा डबा बनवणाऱ्यांसाठी रेसिपीज पाहणार आहोत। मी माझ्या घरी ज्यावेळी मुलासाठी डबा बनवते तर आठवड्याचं प्लॅनिंग कसं करते तेच मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर सर्वात पहिला असतो सोमवार। सॅटर्डे संडे खूप मजा करून झालेली असते आणि आपल्यालाही मंडेला थोडं रुटीनला यायला वेळ लागतो, म्हणून मी त्या दिवशी साधी सोपी अशी डब्याची रेसिपी ठेवते आणि ती असते पोळी भाजी। डब्यातली पोळी भाजी जर का मुलांनी संपवली असेल तरच त्यांना पूर्ण आठवडाभरामधला छान असा मेनू मिळणार असतो। तर चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आज मी मटकीची उसळ बनवणार आहे। त्याच्यासाठी कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायची आहे मोहरी आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग। हिंग आणि मोहरीचा छान असा वास यायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे मिरच्यांचे तुकडे। मिरच्यांचे तुकडे थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर घालायचा आहे चेचलेला लसूण। लसूणही आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला घालायचा आहे कांदा। कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेणार आहे। त्याच्यावर घालायची आहे 3-4 कढीपत्त्याची पानं, तीही मस्त अशी परतून घ्यायची आहेत। आता ह्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। ही धणेपूड, त्याच्यानंतर घालायचे जिरेपूड। धणे आणि जिरेपूड परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा आहे गरम मसाला। ह्याच्याऐवजी तुमच्याकडे जर का काळा मसाला असेल तर तुम्ही तोही वापरू शकता, त्याच्याने ही चव जी आहे ही खूप सुंदर येते। त्याच्यावर आता घालायची आहे आपण उकडून घेतलेली मटकी। मटकी उकडताना मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घातलं होतं। मटकी घातल्यानंतर सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून ह्याला वाफ काढून घेणार आहोत। आता मटकीला वाफ आलेली आहे आणि ह्याच्यातलं पाणी जे आहे हे आटलेलं आहे। ह्याच्यावरती आता आपल्याला मीठ घालायचं आहे। आपण ऑलरेडी मटकीमध्ये मीठ घातलेलं आहे, त्याच्यानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला हे ड्राय करून घ्यायचं आहे। आता मटकी जी आहे ही बऱ्यापैकी ड्राय झालेली आहे। वरून कोथिंबीर पेरायची आहे आणि ही जी आहे ही बंद करायची आहे। आता आपला टिफिन रेडी झालेला आहे। मी इथे पोळी केलेली आहे, डब्यामध्ये आता मी भाजी भरते आणि स्नॅक्ससाठी मी आज व्हाईट ढोकळा बनवला होता। आपला सोमवारचा टिफिन जो आहे हा रेडी झालेला आहे। आता असणार आहे मंगळवारचा मेनू। मंगळवारी मी जनरली थालीपीठ किंवा पराठा असा मेनू देते। आता आपण ज्यावेळी प्लॅनिंग करतो त्यावेळी आपल्याकडे बेसिक जर का प्लॅन केलेला असेल, म्हणजे एक दिवस जर का पोळी भाजी दिली, दुसऱ्या दिवशी पराठा असेल, तर त्या दिवशी आपल्याला फक्त विचार करायचा असतो की आपण आज पराठा कुठला बनवणार, डब्यासाठी काय बनवणार आहोत त्याचा विचार करायचा नसतो। त्याच्यामुळे तुम्ही जर का ह्याप्रमाणे प्लॅनिंग केलं तर डब्याची जी आपल्याला काळजी असते ती खूप इज आउट व्हायला मदत होते। आपण मिक्स व्हेज पराठा बनवणार आहोत आणि मिक्स व्हेज पराठ्यासाठी मी काही भाज्या ज्या आहेत ह्या थोड्या परतून घेणार आहे, जेणेकरून त्या भाज्यांमधला पाण्याचा कंटेंट जो आहे हा कमी होईल। इथे मी 2 टीस्पून इतकं तेल जे आहे हे पॅन मध्ये गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आधी घालणार आहे कांदा। आता कांदा जो आहे हा मऊ होईपर्यंत परतून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे फरसबी आणि हे कांदा फरसबी दोन्ही एकदम फाईन चॉप करून घ्यायचं आहे। फरसबी परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी घालणार आहे गाजर। गाजरही आपल्याला थोडं परतून घ्यायचंय। गाजर जो आहे हा किसून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये घालणार आहे मी कोबी किसून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यात झाकण ठेवून मी एक वाफ काढून घेणार आहे आणि वाफ काढत असताना हीट जी आहे ही लो ठेवायची आहे। आपण झाकण काढून चेक करूया। भाज्या ज्या आहेत ह्या थोड्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत। क्रंच जर का भाज्यांमध्ये असेल तरीही चालणार आहे, फक्त त्या खूप कडक असता कामा नये। आणि इथे तुम्हाला मिश्रण दिसत असेल की एकदम कोरडा आहे, याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा अंश नाहीये। आता मी हे काढून साईडला ठेवून देणार आहे। आपल्याला भाज्या ज्या आहेत ह्या थंड करून घ्यायच्या आहेत।
इथे मी आता बटाटे उकडून घेतलेले आहेत। हे मी बटाटे 2 मध्यम साईजचे किसून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आता आपण मगाशी आपलं परतून घेतलेलं मिश्रण घालायचं आहे। त्याच्यामध्ये काही मसाले घालायचे। त्याच्यामध्ये आहे गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड आणि आमचूर पावडर। त्याच्यानंतर घालायची लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचे। आता सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहोत। आता आपलं सर्व जिन्नस जे आहेत हे मिक्स करून झालेले आहेत। आता आपण पराठा लाटायला घेऊया। इथे मी गव्हाची कणिक मळून घेतलेली आहे। हे गव्हाची कणिक भिजवताना मी याच्यामध्ये फक्त मीठ घातलेलं आहे आणि आपण जशी नॉर्मल पोळीची कणिक भिजवतो तशीच भिजवलेली आहे, पण ती खूप सैल नाहीये। इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तो कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे। त्याला मी वाटीसारखा आकार देणार आहे आणि याच्यामध्ये आता स्टफिंग भरायचं आहे। थोडा हात मी पिठामध्ये बुडवला आहे जेणेकरून मिश्रण जे आहे हे हाताला चिकटणार नाही। आणि आता आपल्याला गोळा जो आहे हा बंद करून घ्यायचा। आता आपण पराठा जो आहे हा लाटून घेणार आहोत। पराठा भाजण्यासाठी मी एकीकडे पॅनही गरम करत ठेवलेला आहे। आता पराठा जो आहे हा लाटून झालेला आहे। आता इथे पॅनही गरम झालेला आहे। गरम पॅनवर मी आता पराठा घालते। पराठा जो आहे आता मी उलट करणार आहे। एका साईडला तूप लावायचं आहे आणि दुसरी बाजूही शेकून घ्यायची आहे। आपला पराठा जो आहे हा दोन्ही बाजूने शेकून झालेला आहे। आता आपण हा काढून घेऊया आणि बाकीचे पराठे जे आहेत हे असेच बनवून घेणार आहोत। मी पराठा डब्यात जनरली देताना तो कट करून देते, त्याच्यामुळे मुलांना खायलाही बरा पडतो आणि त्यांना शेअर करतानाही ते बरं पडतं। आणि आता पराठा जो आहे हा टिफिन मध्ये भरणार आहोत। आता असणार आहे बुधवार। बुधवारी मी जनरली रोल देते। रोल मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना रॅप्स बनवून देऊ शकतो आणि त्याच्यामधून आपण त्यांच्या पोटामध्ये भरपूर साऱ्या भाज्याही घालू शकतो। आता आपण चटपटीत असा मिक्सेज रोल बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे। कढईमध्ये मी तेल घालणार आहे। 1 टेबलस्पून इतकं मी तेल घेतलेलं आहे। इथे तेल गरम झालं की त्या तेलामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे। अख्खा बटाटा उभा असा कट करून घेतलेला आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे आणि आपल्याला बटाटा छान क्रिस्पी होईपर्यंत ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। बटाट्याला थोडंसं कोटिंग आलं की ही जी आहे ही लो करायची आहे। वरचा लेअर जो आहे हा थोडासा क्रिस्पी झालेला आहे, त्यावेळी आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता झाकण काढून आपण चेक करूया बटाटा शिजलाय की नाही ते। बटाटा आता शिजलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालणार आहे, ज्याच्यामध्ये आहे कांदा, गाजर आणि हीट हाय करून आपल्याला हे जिन्नस जे आहेत हे परतून घ्यायचे आहेत। आता आपले 2 पदार्थ परतून झालेले आहेत, त्यावेळी मी ह्याच्यामध्ये कोबी घालणार आहे। आता कोबी ह्याच्यामध्ये परतून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी शिमला मिरची घालणार आहे। आता आपल्याला हीट जी आहे ही लो करायची आहे आणि हीट लो करून आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत। इथे मी घालणार आहे आलं लसणाची पेस्ट, त्याच्यानंतर आहे लाल मिरची पावडर, धणेपूड, जिरेपूड, पावभाजी मसाला, हे आहे चाट मसाला। हे सर्व पदार्थ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला मीठ घालायचंय। ह्याच्यामध्ये किंचित अशी साखर घालायची आहे आणि त्याच्यानंतर घालायचं आहे टोमॅटो केचप। हे टोमॅटो केचप जे आहे ते आपण घरीच बनवलेलं असतं, त्याच्यामुळे आपण मुलांना बिंदास देऊ शकतो। ह्याची रेसिपी जी आहे मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, तुम्ही जर का चेक केली नसेल तर ती जरूर चेक करा
आणि टोमॅटो केचप घरी बनवलेलं घरातल्यांनी खाल्लं की त्यांना बाहेरचं टोमॅटो केचप बिलकुल ते आवडत नाही. तर तुम्ही ही रेसिपी जी आहे ही नक्की चेक करा. आता सर्व जिन्नस जे आहेत हे परतून झालेले आहेत. हीट जी आहे ही ऑफ करायची आहे. ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाहीये, नाहीतर भाजी जी आहे ही सॉगी होईल. आता हीट ऑफ करून आपण हे थंड करून घेणार आहोत. इथे मी आपली नॉर्मल पोळीची कणिक जी असते ही भिजवून घेतलेली आहे. भिजवताना ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता आपण कणकेची पोळी लाटून घेणार आहोत, पण ती पोळी आपण कशा पद्धतीने लाटतो ते पाहूया. आता कणकेचा मी गोळा घेतलेला आहे. कणकेचा गोळा घेताना तो जरा मोठा घेतलेला आहे. आता कणकेची पोळी लाटून झालेली आहे. ह्याच्यावर मी थोडं तूप लावणार आहे. त्याच्यानंतर पीठ पसरायचंय. थोडक्यात आपल्याला आपण साठा जसा बनवतो तसा बनवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण ह्याला पॅन सारखं फोल्ड करणार आहोत. ह्याच्या घड्या घड्या घालत जायचं आहे. त्याच्यानंतर ह्याचे लेयर्स दिसतील. हा भाग आपल्या वरती घ्यायचा आहे. थोडं प्रेस करायचंय आणि आपल्याला ह्याची परत एकदा गुंडाळी करून घ्यायची आहे. आणि ह्याच्यापर्यंत पोळी लाटून घेऊया. इथे मी तवा गरम करत ठेवला होता. त्याच्यावर आपल्याला पोळी घालायची आहे आणि पोळी आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. पोळी एका साईडने झाली की ती आपल्याला उलट करायची आहे. वरच्या लेयरला तूप लावायचं आहे. ही जी आहे ही लो ठेवायची आणि पोळी उलट करून घ्यायची आहे. इथे परत तूप लावायचं आहे. वर आपल्याला मगाशी आपण जे मिश्रण बनवून घेतलं ते घालायचं आहे. हे मिश्रण ऑलरेडी चटपटीत आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये बाकी खाली सॉस किंवा काही लावण्याची आवश्यकता नाहीये. पण तुमचं मिश्रण जर का इन केस चटपटीत नसेल तर तुम्ही खालच्या लेअरला सॉस लावू शकता. फोल्ड करायचे आणि छान असा आपला रोल आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे. आपल्या इतक्या पोर्शन मध्ये आपण 2 ते 3 रोल आरामात बनवू शकतो. आता मी हा रोल काढून टिफिन मध्ये पॅक करणार आहे. गुरुवार आणि गुरुवारी असतो राईस. ह्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे राईसचे प्रिपरेशन्स बनवते आणि आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी काही राईसचे प्रकार दाखवलेले आहेत. ते तुम्ही ह्या टिफिनसाठी जरूर ट्राय करून पहा. आता आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. मी इथे 2 टीस्पून इतकं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून इतकं तूप घालणार आहे. तेल आणि तूप आता गरम झालेले. त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे. त्याच्यामध्ये मी 1 तमालपत्र, दालचिनी, 2 लवंगा आणि थोडं जिरं घालणार आहे. थोडे मसाले तडतडल्यानंतर जिरं घालायचं आहे. त्याच्यावर कांदा घालायचा आहे. आता इथे कांदा जो आहे हा थोडा सॉफ्ट झालेला आहे, त्यावेळी ह्याच्यामध्ये घालायचंय आले लसणाची पेस्ट. आले लसणाच्या पेस्टचा अरोमा येताना आपण परतून घेणार आहोत. आता आले लसणाच्या पेस्टचा अरोमा यायला सुरुवात झालेली आहे. त्यावेळी ह्याच्यामध्ये मी भाज्या घालणार आहे. इथे आहे गाजर, त्याच्यानंतर आहे फरसबी. ह्याच्यामध्ये तुम्ही मटारही घालू शकता. आता भाज्याही तेलामध्ये परतून झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी आता दही घालणार आहे. आता इथे मी तांदूळ घेतला होता आणि हा तांदूळ जो आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. हा बासमती तांदूळ घेतलेला आहे मी. तुम्हाला जर का हवा असेल तर तुम्ही कोलम तांदूळही वापरू शकता. आता तांदूळ आपला छान परतून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे. आपला अर्धा कप तांदूळ होता. तांदळामध्ये आता मी 1.5 कप इतकं पाणी घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. त्याच्यानंतर
लिंबाचा रस घालायचा आहे 1/2 टीस्पून. आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी येईपर्यंत आपण वाट पाहणार आहोत. आता भाताला हळूहळू उकळी यायला लागलेली आहे. इथे थोडे थोडे बुडबुडे दिसत आहेत. त्यावेळी मी झाकण जे आहे हे बंद करणार आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण वाट पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर कुकर आपण ओपन करणार आहोत. आता आपला कुकर झालेला आहे आणि तो थंडही झालेला आहे. आता आपण कुकर उघडून पाहणार आहोत. खूप सुंदर असा अरोमा येतोय आणि आता आपला पुलावही रेडी झालेला आहे. आता मी तो छानपैकी डब्यामध्ये पॅक करणार आहे आणि भरताना खडे मसाले जे आहेत हे बाजूला काढून टाकायचे. आता गरमागरम पुलाव टिफिन मध्ये पॅक करून तयार झालेला आहे. आता आहे शुक्रवार. मुलांनी जर का आठवडाभरामध्ये व्यवस्थित डबा संपवलेला असेल तर त्या दिवशी असतं त्यांच्यासाठी जंक फूड. जंक फूड मध्ये तुम्ही त्यांच्या आवडीचे वेगवेगळे प्रकार बनवू शकता. आज आपण बनवणार आहोत पनीर बोट. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. पनीर बोट बनवण्यासाठी आपण स्टफिंग बनवणार आहोत आणि ते स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे टोमॅटो प्युरी. त्यासाठी मी टोमॅटो जी आहे ही मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. त्याचबरोबर मी इथे घालणार आहे त्याच्यामध्ये लसणीच्या पाकळ्या. पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून इतकं तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालायची आहे. आता टोमॅटोची प्युरी जी आहे ही परतून झालेली आहे. तुम्ही पाहत असाल मगासपेक्षा ह्याची क्वांटिटी जी आहे ही कमी झालेली आहे. त्यावेळी ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले. ही आहे लाल मिरची पावडर, धणे आणि जिरे पूड, साखर घालायची आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे आहेत मिक्स हर्ब्स आणि आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 टीस्पून इतका मैदा घालणार आहे. मैदा घालण्याचं कारण म्हणजे आपण सॉस मध्ये पाणी टाकल्यानंतर तो सॉस जो आहे त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती पाणीदार होऊ नये आणि तो घट्ट राहावा ह्याच्यासाठी मी मैदा घातलेला आहे. आता मैदा घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे. मगाशी आपण ज्या भांड्यामध्ये टोमॅटो वाटून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये मी पाणी घातलं होतं आणि ते मी आता ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मी काळी मिरी पूड घालणार आहे. टोमॅटो केचप घालायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण की हा सॉस जो आहे हा खूप थिक आहे. मी जवळजवळ 100 ml इतकं पाणी घातलेलं आहे. आता सॉसला उकळी आलेली आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये आपण 3 रंगाच्या शिमला मिरची घालणार आहोत. आपण आता झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. आता आपण झाकण काढून पाहूया. आपल्याला त्याच्यामध्ये भाज्या काही फार शिमला मिरची फार काही शिजवायची नाहीये. आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे पनीरचे क्यूब्स आणि कोथिंबीर. मिक्स करायचे. तर मी झाकण ठेवणार आहे आणि सॉस ड्राय होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. हे मी जनरली बनवताना हॉटडॉगच्या बन पासून बनवते पण आज मी हे बनवणार आहे फ्रेंच लोफ पासून. तुमच्याकडे जर का फ्रेंच लोफ हॉटडॉग बन काही नाही मिळालं तर आपले नॉर्मल पावभाजीचे बन्स मिळतात त्याच्यापासूनही तुम्ही बनवू शकता. तर ह्याच्यासाठी मी आधी आता हा ब्रेड जो आहे हा खूप मोठा आहे हा मी थोडा कट करून घेणार आहे. ह्या बनचे मी आता 2 पोर्शन करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कॅव्हिटी बनवायची आहे. तुम्ही चमच्याने काढा. कदाचित सुरी जर का इथे तिथे लागली तर बन फुटण्याची शक्यता असते किंवा हाताने काढलं तरी पण चालेल. त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण कॅव्हिटी बनवून घेणार आहोत. आता इथे आपलं स्टफिंग ही रेडी झालेलं आहे. आता सॉसची कन्सिस्टन्सी जी आहे ही बरोबर आहे कारण की हा अजून थंड झाल्यानंतर अजून थिक होईल.
त्यावेळी आपल्या भाज्यांना तो व्यवस्थित चिकटून राहणार आहे। ब्रेड मध्ये भरताना हे स्टफिंग जे आहे हे गरम असता कामा नये, नाहीतर ब्रेड जो आहे हा पूर्ण सॉगी होऊन जाईल। आता मी ह्याची हीट जी आहे ही ऑफ करते। आता स्टफिंग जे आहे हे थंड झालेलं आहे आणि आता ह्या ब्रेडना जे आहे तुम्ही आतनं बटर लावून घेऊ शकता, पण मी बटर लावणार नाहीये। ह्याच्यामध्ये आता आपल्याला स्टफिंग घालायचं आहे आणि आता आपल्याला वरून घालायचं आहे चीज। इथे मी फ्राईंग पॅन घेतलेला आहे आणि फ्राईंग पॅनला बटर लावून घेतलेलं आहे आणि हे बटर जे आहे हे मंद गॅसवर मेल्ट करायचं आहे आणि पॅन पण जो आहे हा मंद आचेवरच ठेवायचा आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपले पनीर बोट जे आहेत हे ठेवायचे आहेत। हीच प्रोसेस तुम्ही अवन मध्येही करू शकता, पण सगळ्यांकडे अवन असेल असं नाही, तर त्याच्यामुळे मी पॅन मध्ये दाखवते। आणि हीट जी आहे ही लो करायची आहे आणि आपल्याला हे पूर्ण जे आहे हे वरून चीज मेल्ट झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे कुक करून घ्यायचं आहे। त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। आता पनीर बोट जे आहे हे तयार झालेलं आहे। तुम्ही इथे पाहत असाल आपलं मस्त असं चीज जे आहे हे मेल्ट झालेलं आहे आणि हे पनीर बोट जे आहे हे टिफिनलाच त्याच्यासाठी तुम्ही एक दिवस तुमच्या स्नॅक्स साठी नक्कीच हा ऑप्शनचा विचार करू शकता। पनीर बोट जे आहे हे टिफिन मध्ये जाण्यासाठी रेडी आहे। आपल्या नेहमीच्याच रेसिपींना थोडासा वेगळा ट्विस्ट दिल्यानंतर त्याच भाज्या आपण मुलांना आवडीने खायला लावू शकतो। ह्या सर्व रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला हे कळालंच असेल आणि त्याच्यानंतर मुलांनाही ह्या सर्व रेसिपी नक्की आवडणार आणि ते पूर्ण त्यांचा डबा आनंदाने संपवणार ह्याची मला खात्री आहे। तर तुम्ही ह्या रेसिपी जर का आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर प्रेस करा। थँक्यू।